आज आपण दी सुभाष यांच्या एका कवितेवर बोलणार आहोत, विसरलेल्या प्रेमाची भेट. यातनं एक संवाद आहे, तो आणि ती यांच्यातला. हो. आयुष्याच्या अगदी संध्याकाळी पोचलेले दोघं आणि बोलतात कशावर, तर भूतकाळातलं प्रेम, एक हुकलेली भेट, त्याबद्दलच्या भावना. अगदी. आणि कवीच्या लिखाणात जे ते अथक प्रेम किंवा समर्पण आपल्याला दिसतं, त्याची झलक इथे पण आहे. म्हणजे त्या अव्यक्त भावना आणि नात्याची गुंतागुंत. बरोबर. तेच समजून घ्यायचा आपण प्रयत्न करूया. नक्की. चला तर मग बघूया काय आहे या भावनांच्या जगात. सुरुवात तो करतो आणि त्याची तळमळ बघा. जीवनाची सांज होत आली तरी तेव्हाची हिरवळ उरी आहे राहिली. हो, म्हणजे आयुष्य संपत आलंय, पण त्या तरुणपणीच्या आठवणी, भावना त्या तशाच आहेत, ताज्या. आणि लगेच तो म्हणतो, तुझ्या भेटीची आस आहे लागली. म्हणजे ती भेट व्हायलाच हवी, अगदी शेवटच्या क्षणी का होईला. बरोबर. इथे तो विरोधाभास खूप महत्वाचा आहे. सांज म्हणजे शेवट जवळ आहे, पण हिरवळ म्हणजे अजूनही मनात तारुण्य आहे. हेच ते, म्हणजे न बोललेलं पण टिकून राहिलेलं प्रेम. मग तिचं उत्तर येतं आणि ते थोडं वेगळं आहे. ते म्हणते, तू होतासच अबोल, तुझं जगणं होतं पत्थर. तिला असं वाटायचं त्याच्याबद्दल. हो, म्हणजे इथे कदाचित भूतकाळातला एखादा गैरसमज असेल किंवा काय म्हणतात त्याला, जुळून घेताना आलेली अडचण असेल. पत्थर हे वर्णन कदाचित तो भावना व्यक्त करत नसेल, त्यामुळे केलं असेल. अच्छा. आणि मग ती पुढे विचारते की तिचं अस्तित्व, तिचं अत्तर, म्हणजे तिचं असणं, ते त्याच्या त्या कठोर अबोल स्वभावाला मानवले असते का? अगदी. म्हणजे काय झालं असतं तर? हा प्रश्न इथे येतो. एक प्रकारची शंका आहे तिच्या मनात, त्या नात्याच्या शक्यतेबद्दल. बरोबर. मग तो काय करतो? तो कोणाला दोष द्यायचं टाळतोय. म्हणतो, जाऊ दे, नेमका दोष कुणाचा, आता काहीच नको बोलायला यावर. म्हणजे त्याला वाद नकोय आता, किंवा कदाचित भूतकाळ विसरून फक्त सलोखा हवाय. हो, त्याला फक्त भूतकाळातल्या चांगल्या आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. पुन्हा पूर्वीचा तोच खेळ खेळू, कटू आठवणी विसरून एकदा भेटू, असं तो म्हणतो. यात ती समेट घडवण्याची इच्छा दिसते. हो. आणि विशेष म्हणजे तो हे मान्य करतोय की कटू आठवणी होत्या. हो, खरंय. म्हणजे तो फक्त आठवणींचे सुंदर चित्र किंवा रचलेल्या स्वप्नांचे झुमले यात अडकलेला नाही. त्याला जाणीव आहे की काहीतरी कडू पण होतं. पण ते विसरून भेटायचंय त्याला. हो, शेवट गोड करायचा प्रयत्न आहे हा. पण ती मात्र अडकलीये वर्तमानात, व्यवहारी जगात. ती म्हणते, लोक कारणे विचारतील, त्यांना काय आणि कसे सांगू? तिला भेटण्यासाठी कारण शोधावं लागतंय, कोणती सबब बनवून येऊ. बरोबर. इथे तो सामाजिक दबाव स्पष्ट दिसतोय, लोकांच्या प्रश्नांची भीती. आणि त्याहूनही जास्त म्हणजे तिला स्वतःबद्दलच कमीपणा वाटतोय. ती म्हणते, माझ्याच नजरेत मी आहे निर्माल्य. हो, ही भावना खूप खोलवरची आहे. निर्माल्य वाटणं हे कदाचित त्या अपूर्ण राहिलेल्या नात्याचा, न झालेल्या भेटींचा तिच्या मनावर इतक्या वर्षांनी झालेला परिणाम असेल, स्वतःबद्दलचा तो न्यूनगंड. आणि त्यामुळेच ती म्हणते, दुःख इतकंच आपण न भेटण्याचे, मागे राहून जाईल शल्य. अगदी. शल्य हा शब्द काय नेमका वापरलाय कवीने. न भेटण्याची ती बोचरी, कायमची वेदना यात व्यक्त होते. जी सुरुवातीच्या त्या तोच्या तळमळीशी आणि त्यांच्या अव्यक्त भावनांशी जोडली जाते परत. बरोबर. तर मग ह्या संवादातून काय दिसतं आपल्याला? एकीकडे एक सामायिक भूतकाळ आहे, प्रेम आहे जे अजूनही टिकून आहे, भेटीची आस आहे. तर दुसरीकडे गैरसमज आहेत, भीती आहे, समाजाची, स्वतःची आणि स्वतःबद्दलची कमीपणाची भावना आहे. हो, आणि या सगळ्या गोष्टी त्या एका अंतिम भेटीच्या आड येत आहेत. बरोबर. भूतकाळ आणि वर्तमान यातला हा संघर्ष आहे आणि तो त्या दोघांच्या मनात आयुष्यभर एक शल्य बनून राहिलाय. जीवनाची सांज आणि मागे राहणारं शल्य, ही कल्पना खूप प्रभावी आहे. अगदी. आणि हे सगळं ऐकल्यावर किंवा वाचल्यावर एक विचार मनात येतोच की वेळ निघून गेल्यावर, म्हणजे आयुष्याच्या शेवटी, व्यक्त न झालेल्या भावनांचं ओझं जास्त जड वाटतं असेल, की भूतकाळातल्या काही भेटी ज्या झाल्या नाहीत त्यांची खंत जास्त बोचत राहते. कदाचित काही गोष्टी अपूर्ण राहिल्यामुळेच ते जास्त तीव्र वाटतात का? खरंय. विचार करण्यासारखा मुद्दा आहे.